नमस्कार, मी विजय गते. आपण पाहता नवराष्ट्र डिजिटल. मीरा भाईंदर मध्ये स्वर्गीय गोपीनाथ मुंडे या जे क्रीडा संकुल आहे, जे स्पोर्ट कॉम्प्लेक्स आहे, येत्या रविवारी एक 11 वर्षाच्या ग्रंथाचं तिकडे मृत्यू झालेला आहे. जलतरण तलावामध्ये बुडून त्याचा मृत्यू झाला होता. त्याच्यानंतर संपूर्ण मीरा भाईंदर शहरामध्ये संतापाची लाट पसरली होती. आज त्याचाच एक भाग म्हणून आज भाईंदर पश्चिम येथून जैन मंदिराच्या इथून एक अहिंसा रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. या अहिंसा रॅलीमध्ये 1500 पेक्षा जास्त नागरिकांनी सहभाग घेतला होता. याच्यामध्ये विशेष गोष्ट म्हणजे राजकीय पक्षातले जे पदाधिकारी, जे नेते मंडळी यांनी या रॅलीमध्ये सहभाग घेतला होता. नक्की या संपूर्ण घटनेबाबत जी रॅली निघाली होती भाईंदर पश्चिम, त्याचा शेवट आज नवघर पोलीस ठाण्यामध्ये झालेला आहे. गेली 5 तासापासून जी आलेली सर्व पब्लिक, जे नागरिक आहेत त्या रॅलीमध्ये सहभाग झाले होते, ते अजूनपर्यंत नवघर पोलीस ठाण्यामध्ये आहेत. यासोबत आलेले जे राजकीय पक्षांचं नक्की म्हणणं तरी काय आपण जाणून घेऊ. म्हणजे खूपच असं सांगणार की शेमफुल जे सांगतात नाही की ज्यांना एवढं मानवता त्यांच्या हृदयात नाही आहे की 9-10 वर्षाचा मुलगा जर असं डेथ होते आणि त्यांना न्याय मागायला त्या पेरेंट्सला, त्या फॅमिलीला रस्त्यावर उतरावं लागते आणि तरी अजून आज घडीपर्यंत ते न्याय नाहीच आहे. आमचे ॲडव्होकेटनी बरेच रिझन्स दिले की तुम्ही का 105 लावू शकतात आणि दे आर ट्रू, 105 लावूच शकतात आपण, पण पोलीस प्रशासन अजून ते लावायला तयार नाही आहे. ते हिचक का आहे? कारण जेव्हा कॉन्ट्रॅक्टरचा मामला येते तेव्हा कॉन्ट्रॅक्टरला वाचवणं, त्याला प्रशासन एकजुटीने वाचवत असते. हे काही नवीन नाही आहे, हे काही पहिल्यांदा नाही आहे, हे होतच असते आणि यावेळी पण तेच होते. कुठेतरी वाटतंय की पोलिसांवरती राजकीय दबाव कुठेतरी होऊ शकते. आता ते पोलिसच सांगू शकते. आता तर ते डिनाय करताय आमच्यावर कसला दबाव, पण दबाव नसेल तर 105 लावायला त्यांना काही वेळ लागला, काही कारण नाही. देखिए, ऐसा है कि 2 दिन पहले घटना घटी इस रविवार को. ADRO के FIR हुए. हम सबकी मांग है कि जो दोषी है उस पर कार्रवाई होनी चाहिए. पुलिस ने 106 कलम नेग्लिजेंस के ऊपर उन्होंने कलम लगाया, उस दिशा में इन्वेस्टिगेशन उनका शुरू है. समाज बहुत इमोशन है, भावुक है, दुखा हुआ है कि एक छोटे बच्चे की, किसी की लापरवाही के कारण एक बच्चे की जान गई. भविष्य में ऐसी घटना ना घटे और जिसकी जान गई है उसे न्याय मिले. अब न्याय किस तरह से मिले, तो जो दोषी है उन पर कार्रवाई हो. इस तरह की मांग को लेकर आज यहाँ पे आए थे. बच्चे के परिवार ने कहा है कि उनके 105 के अंदर उस पर गुना दाखिल होना चाहिए. पुलिस का स्पष्ट कहना है कि नेग्लिजेंस है, इसके ऊपर 106 बैठता है, 105 नहीं बैठता. तो 105 क्या, उनको पूछा तो 105 के इंटेंशनली अगर कोई करता है तो उस पर 105 लगता है. तो बोलता हमको इसमें इंटेंशनली दिखाई नहीं दे रहा है, ये नेग्लिजेंसी दिखाई जा रहा है. लेकिन फिर भी पूरे समाज की और माता पिता की भावनाओं का आदर करते हुए ये हम आज ही पीपी को भेजते और कोशिश करेंगे कि शाम तक ही इसका ओपिनियन लेके आए. अगर पीपी कहता है कि 105 के अंतर्गत बैठता है तो उस 105 में कार्रवाई करेंगे, नहीं तो फिर हम 106 पे कार्रवाई करेंगे. हा महत्त्वाचा मुद्दा आहे की दोषी कोण कोण आहे. यामध्ये महानगरपालिकेसकट कॉन्ट्रॅक्टर, महानगरपालिका आणि त्या ठिकाणी असणारे कर्मचारी, हे सगळ्याच जणांची निग्लिजन्स होता, सगळ्या जणांचा कामचुकारपणा होता आणि त्याच्यामुळे 11 वर्षाच्या पार्थ ग्रंथला आपला जीव गमवावा लागलाय आणि याच्यावरती सक्त कारवाई झाली पाहिजे. म्हणजे आपली महानगरपालिका नेहमी काय करते, महानगरपालिकेचा आणि त्यांच्या अधिकाऱ्यांचा फक्त टेंडर काढण्याचा इंटरेस्ट असतो. मग ते काम झालंय की नाही झालंय, बरोबर होतंय की नाही होते, त्याची क्वालिटी बरोबर आहे की नाही आहे, याकडे त्यांच्याकडे कुठलेही लक्ष नसतं. आणि या बाबतीत तर यांच्या सवयीमुळे महानगरपालिकेचे जे सत्ताधारी आहेत, महानगरपालिका जे चालवत आहेत, जे त्याला जबाबदार आहेत, त्यांच्यावरती गुन्हा दाखल झाला पाहिजे. तरच याचा एक कुठेतरी कायम यापुढे अशा प्रकारची मीरा भाईंदरमध्ये कुठलीही घटना घडणार नाही, हे त्यावरती अधोरेखित होईल. ही आमची आज मागणी आहे. देखिए, दुर्भाग्यपूर्ण घटना जो हुई, आप सभी जानते हैं कि 9 वर्ष के बच्चे ने दम तोड़ दिया स्विमिंग पूल के अंदर तैरते हुए, और जिसका पूरी तरीके से जो जिम्मेदारी है वो महानगर पालिका और ठेकेदार और वहाँ पे जो मौजूदा लाइफ गार्ड थे उनके ऊपर थी. 9 साल का बच्चा था, केवल 4 दिन हुए थे उसे तैरते हुए, और उसे लाइफ जैकेट भी प्रदान नहीं की गई थी और उसे तैरने के लिए छोड़ दिया था. और जब वो तैर रहा था तो अचानक से पानी के बीचों बीच में उसने दम तोड़ दिया और वो झटपटाने लगा. लेकिन फिर भी वहाँ पे मौजूदा जितने भी लाइफ गार्ड थे उन्होंने किसी ने भी प्रयास नहीं किया कि उस बच्चे की जान बचाए, और दुर्भाग्यपूर्ण से उस बच्चे ने वहाँ पे डूबकर उसकी मृत्यु हो गई है. आज सभी पीड़ित के परिवार के साथ में यहाँ पे सभी समाज के लोग, सभी राजनीतिक दलों के
जितने भी नेता है, पदाधिकारी है, सभी लोगों ने एक अपने परिवार के सदस्य को खोया है। ऐसी भावना के साथ में यहाँ पे उपस्थित हुए हैं और पुलिस प्रशासन को तीव्र चेतावनी दी कि अगर आप लोगों ने 105 की धारा अगर यहाँ पे नहीं लगाई तो हम लोग यहाँ पे उग्र आंदोलन करेंगे। डीसीपी साहब ने अभी आश्वासन दिया है कि वो सरकारी वकील को वो प्रस्ताव भेजेंगे और उसके ओपिनियन आने के बाद में वो धारा को बढ़ाएंगे और संबंधित जितने भी इसके अंदर आरोपी है उन पर कठोर कार्रवाई की जाएगी। हे होतं राजकीय जे नेते आहेत त्यांचं हे मत आहे. पण या संपूर्ण घटनेबाबत आम्ही जेव्हा पोलीस उपायुक्त प्रकाश गायकवाड यांना विचारणा केली असता नक्की त्यांचं तरी म्हणणं काय आपण जाणून घेऊ. 11 वर्षाच्या मुलाचा स्विमिंग पूलमध्ये दुर्दैवी मृत्यू झालेला आहे आणि त्याबाबत नवघर पोलीस स्टेशनला 168/25 BNS सेक्शन 106 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. आज जे मयत मुलगा आहे त्याचे नातेवाईक आणि इतर रहिवासी यांनी मोर्चा काढलेला होता आणि त्यांनी इन्व्हेस्टिगेशनमध्ये काही 19 मुद्दे दिलेले आहे. आम्हाला त्या मुद्द्यांनुसार तपास करावा आणि 105 सेक्शन जे आहे BNS त्याच्यामध्ये वाढ करावी. तर याबाबत आमची त्यांच्याशी सखोल चर्चा झालेली आहे आणि कायदेशीर आम्ही त्यांचं स्टेटमेंट वगैरे घेतो आहे आणि सहाय्यक संचालक सरकारी अभियोक्ता यांच्याकडनं आम्ही याच्यावर तात्काळ ओपिनियन घेऊन पुढची कारवाई करत आहोत. सर या घटनेबाबत महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांवरती पण संशयाची सुरू जात आहे त्याच्याबद्दल आपण आता याच्यामध्ये अधिक तपास चालू आहे. तपासात काय चालू आहे ते सांगू शकत नाही आपण, परंतु तपास सुरू आहे. तपासामध्ये जेही कोणी दोषी मिळतील त्या सर्वांवर कारवाई केली जाईल. झाल्याच्या नंतर फक्त कर्मचाऱ्यांवरती गुन्हा दाखल झाला होता, व्यवस्थापन ठेकेदारावरती गुन्हा दाखल झालेला नाही, त्याच्या पुढे भूमिका काय असेल? आपला तपास सुरू असतो. तपासामध्ये जसं जसं ज्या ज्या गोष्टी निष्पन्न होतात त्या मुख्य असतात डॉक्युमेंटरी एव्हिडन्सवर. जे काही कॉन्ट्रॅक्ट दिलेलं असेल, टेंडर निघालेलं असेल, या सगळ्या गोष्टी मिळाल्यानंतर मग नावं तसे तसे आपण त्यामध्ये ऍड केलेले आहे. या संपूर्ण घटनेबाबत सर्व नागरिकांची वर त्या जे मृत मुलगा आहे त्या मुलाचे जे पाल्य आहे त्यांचं म्हणणं आहे की BNS 105 अंतर्गत नवीन कायद्याच्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावा. याच्याने काय होईल की जे गुन्हेगार आहे यांना कठोर शिक्षा होईल. नक्की या संपूर्ण घटनेबाबत जे मृत बाळ आहे या मृत बाळाचे जे वडील आहेत आणि त्याचे आजोबा आहेत नक्की त्यांची काय भूमिका आहे आपण जाणून घेऊ. ये मोर्चा 8 बजे सुबह भाईंदर वेस्ट जैन मंदिर अहिंसा चौक से निकल के 60 फीट रोड से MTN रोड से होके शिवाजी चौक से नवगढ़ पुलिस स्टेशन ईस्ट में आया। यहाँ पे हजारों में संख्या में हमारे भाई बहन मीरा भाईंदर की जनता पूरी हमारे जनता हमारे साथ आई और हम पुलिस स्टेशन आए। आज मैंने स्टेटमेंट वापस लिया गया। उस स्टेटमेंट के अंदर उस अनुसार हमने जो मांग रखी उन्होंने ये बोला कि हम आपको शाम को 6-7 बजे तक जो आपकी मांग है वो हम ओपिनियन लेके आपको बताएंगे। पुलिस की कार्रवाई से संतुष्ट है और क्या अपेक्षा पुलिस से? पुलिस की कार्रवाई से हम संतुष्ट बिल्कुल अभी दिख नहीं रहा है। उन्होंने 5 से 6 बजे तक का उन्होंने टाइम हमारे से मांगा है, उसके ऊपर ही हम डिपेंड कर सकते हैं। जो आपकी मांग थी 105 धारा लगाने की, क्या लगता है ये धारा लगाई जाएगी? उन्होंने ओपिनियन मांगा है, आगे स्टेटमेंट लेके आगे भेजा है। वो ओपिनियन लेके शाम को 6 से 7 बजे तक हमको रिपोर्ट करेंगे। ये लगता है कि आगे लगनी चाहिए तो वो लगाएंगे, फिर आगे देखेंगे क्या। जिस हिसाब से ये केस की इन्वेस्टिगेशन चल रही है मुझे तो उम्मीद कम लग रही है, क्योंकि हम आज यहाँ मोर्चा लेके आए। इस मोर्चे में जब यहाँ के PI से बात हुई तो वो संतुष्टि लायक हमको जवाब नहीं दे रहे थे, हमको आगे टालने की कोशिश कर रहे थे। फिर बाद में प्रेशर में इन्होंने DCP साहब को, गायकवाड़ साहब को बुलाया यहाँ पर। उन्होंने हमको एक आश्वासन दिया है। आश्वासन से पहले उन्होंने ग्रंथ के पापा और 2 बच्चों के स्टेटमेंट लेने के लिए उन्होंने कहा कि लेने के बाद हम 105 धारा पे कुछ ओपिनियन लेके फिर हम उसको लगाएंगे अगर पॉसिबल हुआ तो। ये उन्होंने ऐसा कुछ कहा है तो ठीक है, हमने स्टेटमेंट भी दिया उसके पापा ने और दोनों बच्चे के भी स्टेटमेंट हुए हैं। अभी ओपिनियन लेके बोले 5-6 बजे तक आपको बताते हैं। ठीक है, पुलिस की भूमिका पर क्या बोलना चाहेंगे? पुलिस की भूमिका हमको इसमें कुछ संदिग्ध लग रही है, इसमें कोई डाउट नहीं है। अगर ये चाहते तो ये कर सकते थे आज, लेकिन हम तो जनता जनार्दन है, पावर हमारे हाथ में है नहीं, पावर सब इनके हाथ में, ये चाहेंगे वो करेंगे। इस मामले घटनाक्रम हम तो रो सकते हैं अकेले बच्चे के लिए। इस मामले की जो CCTV जो उसकी मांग थी आपको मिली क्या? नहीं, उन्होंने बोला हम ये आपको नहीं दे सकते हैं, जबकि कल हमने CP ऑफिस में भी कंप्लेन दी थी लेटर लिख के। तो CP साहब ने भी इनको बोला था कि आप इनको ये प्रोवाइड करवाइए, फिर भी ये नहीं कर रहे। ये बोल रहे हैं कि पहले हम कोर्ट में जाएंगे, अगर कोर्ट से कुछ होगा तब हम आपको देंगे। इसमें कोई राजनीतिक दबाव लग रहा है आपको? मुझे कुछ ऐसा लग रहा है कि इसमें राजनीतिक दबाव है, क्योंकि
जो सब कॉन्ट्रैक्टर है वहाँ पे वो शायद उन किसी एक नेता का कार्यकर्ता या कुछ भी अपन बोल सकते वो है। माजी आमदार गीता जैन यांनी पोलिसांच्या कार्यपद्धतीवरती प्रश्नचिन्ह निर्माण केलेलं आहे। तसेच जे मृत मुलाचे वडील आहेत त्यांनी सांगितलं की पोलीस कुठेतरी हायगाय करत आहेत की 105 अंतर्गत जो गुन्हा दाखल करायला आम्ही सांगतो त्याच्यावरती डीसीपी गायकवाड सांगतायत की आम्ही ह्याच्यावरती कायदेविषयक सल्ला घेऊ, त्याच्यानंतर आम्ही विचार करू आणि त्याच्यानंतर हा गुन्हा दाखल करू। कुठेतरी मृत वडील जे आहेत, ज्या बाळाचे वडील आहेत, त्यांचं म्हणणं आहे की कुठेतरी राजकीय वरदहस्त हे पोलिसांवरती आहे म्हणून पोलीस ह्याच्यावरती हायगाय करत आहेत। नक्की भविष्यामध्ये हा गुन्हा दाखल होणार का? आज अहिंसामध्ये ही जी रॅली काढण्यात आली होती, ह्या रॅलीला कुठेतरी भविष्यामध्ये उद्रेक रूप येणार का? जो चिमुरडा 11 वर्षाचा ज्याचा बळी गेलेला आहे, नक्की त्याला न्याय मिळणार का? हा येणारा काळ सांगेल। अधिक बातमीसाठी आपण पाहत राहा नवराष्ट्र डिजिटल।